श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्धुवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिगतवसां राशिं नाशयति विद्वानां। या कुन्देन्दुतुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं अमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्तात्रेय मामुनी माया माझी दत्तात्रेय मामुनी माया माझी दत्तात्रेय मामुनी माऊली अनसूयेचे उदरी जन्मुनी अनसूयेचे उदरी जन्मुनी चित्तवृत्ति दोषविरी माया
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली दया करे दत्तात्रय माऊली मंगलमूर्ती सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जनानाथ सतत वाहू दे जनानाथ अनसूयेच्या सुखाचा अनसूयेच्या सुखाचा तुझ्या करे आचरणाचा तुझ्या करे आचरणाचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जनानाथ सतत वाहू दे
नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा सर्व भावे धरू चरणा नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा गणपतीचे खूप सगळे अवतार झालेले आहेत आणि त्या अवतारापैकी आपण एका अवताराची चर्चा करायला आज इकडे कीर्तनात उपस्थित झालेलो आहोत। माझी कीर्तनाची अगदी नवीनच सुरुवात आहे। तुम्ही सगळे अगदी मायबाप आहात असं समजून मी कीर्तन करणार आहे। माझ्या काही चुका झाल्या तर त्या जरूर क्षमा कराव्या, पोटात घालाव्या। इतके उत्तम साथीदार लाभलेले आहेत, मोठ्यांचा आशीर्वाद आहे, सद्गुरूंचाही आशीर्वाद आहे। नमन माझे गजवदना
सर्व भावे धरू चरणा. कुठलीही पूजा असली तर त्याचा पहिला मान दिलाय गणेशाला मिळालेला आहे. बरं तो असाच कोणी देऊन दिलेला नाहीये त्यांना, तो त्यांनी मिळवलेला आहे. किंबहुना वस्तू मान हा मिळवावा लागतो, सहजगत्या मिळत नाही. त्याप्रमाणे नमन माझे गजवदना, त्याच्या पूजेशिवाय कुठलंही कार्य सुरूच होणार नाही. कुठलंही कार्य सिद्धीस जाणारच नाहीये त्यांच्या पूजनाशिवाय. त्यामुळे प्रथम त्यांच्या चरणी नमन करून कीर्तनाची सुरुवात करते. सर्व भावे धरू चरणा. आता सर्व भाव म्हणजे कुठले भाव? भाव हा एकच भक्तीचाच भाव असला ना तर देवही तुमच्या रंगात रंगतो. मग सर्व भावे धरू चरणा, सगळे भाव विकार मनातले सोडून त्याच्या चरणी जा. तुम्हाला त्याच्याकडे काही मागावं सुद्धा लागणार नाही. आणि कसं आहे ना, प्रत्येक वेळेला त्याच्याकडे काहीतरी मागायला जाऊ नये. कधीतरी त्याचे आभार प्रकट करायला जावे. आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याच्यापेक्षा खालच्या किती परिस्थितीत कशी लोक जगतायत त्यापेक्षा आपण किती उत्तम परिस्थितीत जगतोय याचे आभार नक्कीच त्या गणेशाचे मानायला हवे. आणि कधीतरी त्यालाही आनंद होईल ना आपण आभार सांगायला गेलो तर. आभार म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात थँक्यू. आपण किती आनंद होतो ना कोणी आपल्याला सांगितलं की तुम्ही खूप छान माझे काम केलं, थँक्यू. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याच्याकडे आपण मागायला न जाता कधीतरी आभार प्रकट करायला सुद्धा जावं. सर्व भाव एकत्रित करून त्याच्या चरणी नमन करायचं आहे. नमन माझे गजवदना, सर्व भावे धरू चरणा. गौरी हराचा कुंवर, नाम त्याचे नमो. गौरी हराचा कुंवर कोणाचा मुलगा आहे ते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण गणेश हा फक्त पार्वती आणि शंकराचाच मुलगा आहे का हो? आपण काय म्हणतो, बरोबर आहे, कथा ती आहेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण कसं आहे ना की आपण प्रत्येक कुठलंही विवाह कार्य घ्या, शुभ कार्य कुठलंही कार्य घेतलं तर आपण त्याच्यामध्ये गणेशाची पूजा करतो. गणेश स्थापनाशिवाय कुठलीही पूजा संपन्न होत नाही. अगदी विवाह घेतला तर विवाह विधी सुद्धा संपन्न होत नाही. मग ह्या भावाने विचार करायचा झाला तर जेव्हा शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला तेव्हाही गणेश स्थापना करण्यातच आली असेल. आणि ती गणेशाची स्थापना, आपण ज्या गणेशाची गोष्ट करतोय तो एक गणेशाचा अवतार आहे, शंकर आणि पार्वतीच्या पोटी घेतलेला. असे गणेशाचे अनेक अवतार आहेत. म्हणूनच तर म्हणतात ना, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार
ऐसे तिन्ही देवा जेथुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देवा जेथुनी उत्पन्न तो हात जनान मानवान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे गणेशाचं तुम्ही रूप बघा ओंकारासारखंच दिसेल जणू काही ओंकारातून त्याची उत्पत्ती व्हावी का त्याच्यामधून ओंकाराची उत्पत्ती व्हावी असं म्हणतात की पूर्वी माणूस बोलत नसे हावभावाने सगळं चालत होत आणि मग 3 अक्षर मिळाले त्याला अ उ आणि म ज्याच्यातून उत्पत्ती झाली ओंकाराची अशा ओंकार प्रधान रूप गणेशाचे त्याचं आज आपण चिंतन करायला इकडे भेटलेलो आहोत गोळा झालेलो आहोत ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आणि मकार महेश जाणी गेला अशा तिन्ही देवतांचं आपल्याला रूप ओंकार स्वरूप आपल्याला गणेशामध्ये दिसतं म्हणजे जेव्हा शंकर पार्वतीचं लग्न झालं तेव्हा सुद्धा गणेशाची स्थापना होतीच म्हणजे शंकर आणि पार्वतीचा जो पुत्र ते एक गणेशाचा अवतार आहे नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा गौरी घनाचा कुवर नाम त्याचे लंबोदर विघ्ने निवारी क्षणात नाम त्याचे आपण त्याला म्हणतो काय सुख करता आणि विघ्न हरता कितीही मोठं विघ्न असेल तरी ते पार पाडण्याची क्षमता फक्त गणेशामध्येच आहे आणि ते विघ्न पार पाडावं त्यातून आपण बाहेर निघावं म्हणूनच तर आपण त्याची स्थापना करतो विवाहामध्ये आपण नेहमी म्हणतो अक्षता पूजेमध्ये घेतो क्षत म्हणजे तुटणे क्षत न झालेला त्या अक्षता आपण अख्खे तांदूळ असतात तेच अक्षतांमध्ये उपयोग करावे हल्ली काही वेळेस होत नाही चालतो की तुकडा तांदूळ देव कुठे येतोय सांगा किंबहुना जे आपल्याला चालत नाहीये ते देवाला समर्पण करण्याची आता भावना झालेली आहे लोकांची 5 रुपयाची नोट होऊन बंद होऊन किती खूप टाइम झालाय पण तरी अजून आमच्या मंदिरात 5 रुपयाच्या नोटा येतात 50 पैसे सुद्धा येतात आणि 4 आणे सुद्धा येतात म्हणजे भावना काय असायला पाहिजे की जे आपण घेतोय ते आपण त्यांना समर्पित करायचे ज्याप्रमाणे क्षत न झालेलं धान्य ते अक्षत म्हणून आपण त्यांना वापरतोय मग सुपारी हल्ली बघा तुम्ही छान ना वरून कोटेड सुपाऱ्या येतात दिसायला खूप छान दिसतात पण आतमध्ये कीड लागली आहे का नाही हे माहितीये का आपल्याला पण वरून छान दिसतंय दिखावा छान असायला हवा हल्ली काय म्हणतात ना की दिसतं तसं नसतं पण दिसतं तितकं छान की ते नाही हे कळतच नाही त्यामुळे शक्यतोवर चांगली अख्खी सुपारी जमल्यास मोठी सुपारी काही वेळेस आमच्याकडे माझे दीर आहेत ते पौरोहित्य करतात एवढ्या छोट्या छोट्या सुपाऱ्या येतात वाईट नाहीये ते वाईट अजिबात नाहीये प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जण करू शकतो पण जरा चांगली सुपारी आपण त्यांचं आवाहन करून बसवणार आहोत ना मग त्याप्रमाणे असायला हवं आपण जे यथा देहे तथा देवे निदान तुम्ही देवाला देव म्हणून नाही मानलं अहो माणसाचं
देवासारखी तरी ट्रीटमेंट द्यायला हवी ना त्याला. नैवेद्याचं ताट ठेवलं नाही की आम्हाला आज घेऊन जायची घाई असते. कधी ते नैवेद्याचं ताट दाखवतोय आणि घरी घेऊन येतोय. आणि काय ना, आपण सुद्धा आपल्या मुलांना सांगतो काय, नैवेद्याचं ताट दाखव आणि परत घेऊन ये. देवाला जेवू घाल ही भावनाच कुठेतरी लुप्त झालेली आहे. देवाला जेवू घाल ही भावना जेव्हा उत्पन्न होते ना, तेव्हा नामदेवांच्या हातून पांडुरंग जेवतात. देवाने भक्ताला सांगितलेलं आहे की तुला काय हवीये, तुला काय हवंय ते तू बोल. तुला माझी माया हवी का माझी भक्ती हवी. भक्त ही चतुर होता, कारण की इतका बुद्धिमान देव, मग त्याचा भक्त बावळट कसा असेल ना. हुशार आई वडिलांची मुलं हुशारच असणार, किंबहुना त्यांच्यापेक्षा हुशार असू शकतात. त्याप्रमाणे भक्ताने विचारलं की देवा, मायेमध्ये आणि भक्तीमध्ये फरक काय आहे. देवाने सांगितलं, हे बघ, माझी जी माया आहे ना ती तुला नाचवेल, पण तू केलेली भक्ती आहे ना ती मला नाचवेल. आणि म्हणून माझा खरा भक्त असेल ना, तो काय निवडेल सांगा बघू, काय निवडेल. भक्तीच निवडेल. तो माया कधीही निवडणार नाही. हा, का जे माया निवडणारे असतील त्यांचा आपण त्यांचं चिंतन करायला पाहिजे. मी बोलू वर करा, बोलायला सांगा. हो हो. विघ्ने निवारी क्षणात नाम त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन मंगलमूर्ती. सद्गुरु, आता गुरु वर्ण आलं. गुरु कोण हो, जो आपल्याला मार्ग दाखवतो तो गुरु, किंबहुना चांगला मार्ग दाखवतो. कबीर म्हणतात ना, ओठ कंठ चले भारते नाना. ओठ कंठ चले भारते नाना. राम हमारा जप करे हम बैठे आराम खाली. हम बैठे आराम मीरा, हम बैठे आराम. होठ कंठ चले नहीं जीवा रटे ना राम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. तुम्ही पूर्ण आयुष्य त्यांचं नामस्मरण करत राहा. एक तर वेळ येईल ना की वयामानापरी जीभ चालणार नाही, ओठ चालणार नाही, कदाचित मतीही भ्रष्ट होते, आपल्याला लक्षात राहत नाही. हे माणसाचे अगदी सहज विकार आहेत. पण त्यातही ते तुम्हाला तारून नेतील. का, कारण की पूर्ण तुम्ही त्यांची भक्ती आधी केलेली आहे. आणि सद्गुरूंच्या बाबतीत जर म्हटलं तरी कबीरजी म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पार. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पार. बलिहारी काके लागू पाय. बलिहारी गुरुदेव की जिनो गोविंद दियो बताय. एक बाजूला गुरु उभे आहेत आणि एक बाजूला परमेश्वर उभा आहे. तुम्ही कोणाच्या पाया पडालो. सहज आपला सहज मनुष्य बुद्धी काय सांगणार की प्रश्नच नाही, देवाच्याच पाया पडायला पाहिजे. पण तो देव दाखवला कोणी हो.
जन्मता तर सगळं कळून नाही गेले ना. त्याचप्रमाणे गुरुची ज्या गोष्ट येते ना तेव्हा मला नक्की आवर्जून सांगावं लागतंय. आणि हे खूप दुःख आहे की हे ऐकायला आपण सगळे खूप मोठी मोठी माणसं बसलेलो आहोत. ज्यांनी लहान मुलांनी हे कीर्तन ऐकायला हवं ती मुलं इथे नाहीयेत आणि त्यांनी असायला हवं. कशासाठी की आपण गुरु 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 म्हणतो, बाहेर जाऊन तुम्ही गुरु करता आणि घरात जे गुरु बसले त्यांच्याबद्दल काय? कोण घरात गुरु आहे? तो घरात कोण गुरु असतं? अहो, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि ही सगळी बडबड करण्याची बुद्धी दिली ते कोण आहे? ते आई वडील तुमचे पहिले गुरु आहेत. आणि आई वडिलांना न विसरता तुम्ही एक वेळ देवाची पूजा नका करू, पण आई वडिलांना कधीही दुखवू नका. आई वडील साक्षात देव आहे. तो कुठे सगळीकडे जाऊ शकत नाही. तो सर्वत्र किती ठिकाणी लक्ष ठेवेलो आपण ठेवतोच ना, का सांभाळायला की बाबा सेल्सचा डिपार्टमेंट सांभाळायला हा, प्रोडक्शनचा डिपार्टमेंट सांभाळायला तो. मग त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा ते डिपार्टमेंट सांभाळायला आई वडील दिले आणि निस्वार्थ सेवा करत असतील ना, निस्वार्थपणे मुलावर प्रेम करत असतील ना, तर ते आई वडील. अहो, आईच्या उदरात जेव्हा मूल वाढतंय त्या मुलं आईला माहितीये का ते मूल काळे गोरे मुलं लंगड कसं निघणार हो? आपल्याला नाही माहितीये, परंतु आई त्याच्यावरती तेवढंच प्रेम करतेय. बाळ जन्माला आल्यावर आईला कधी असं वाटत नाही की अहो बाई काळच आहे का, असं तिला कधीच वाटत नाही. त्यामुळे माणसाचा पहिला गुरु कोण आहे? तर आई आणि वडील. आई वडिलांनंतर आपण शाळेत वगैरे जातो, शिक्षण घेतो, ते गुरु आहे. आणि सद्गुरु कोण आहे? जो तुम्हाला हात धरून तुम्हाला सन्मार्गावर नेतात. तुम्हाला काय आवडतंय ते तुम्हाला ते करून नाही देते, तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला करायला सांगतात. ते सद्गुरु आहे. आणि असे सद्गुरु कोण आहेत? तर गजानन. त्यांच्यापेक्षा दुसरा मोठा सद्गुरु कोण असेल? पण हल्ली कसं झालंय ना, आपण जिथे आई वडिलांनाच विसरत चाललोय तिथे पुढे देवाची काय गोष्ट करायची हो? मूर्तिमंत देव तुमच्या घरात आहेत त्यांना आपण विसरतो आणि मात्र मूर्तिमंत देवाला विसरून आणि बाहेर दुसऱ्याच्या आहारी जाऊन आपण काय करतोय? ज्यांचं मन नकोय दुखवायला त्यांचं मन आपण दुखवतोय. आणि आई वडील इतके 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 मनाने साधे भोळे असतात हो. तुम्ही कितीही त्यांना दुःख द्या ते देवाजवळ हीच प्रार्थना करतात, बुद्धी नाही आहे रे त्याला बुद्धी दे. कधी कोणची आई असं म्हणणार नाही की देवा याला चांगली शिक्षा दे, असं कधीच म्हणणार नाही. पण कसं आहे ना, ठीक आहे आपण हा विषय जास्त पुढे न करता आता पूर्वरंग आपण हा चालू आहे. पूर्वरंग म्हणजे काय? आपल्या डोक्यामध्ये पूर्वीपासूनचे काय 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 वस्तू ठरलेल्या असतात, त्या वस्तू धुवून जे खरं आहे ते प्रस्थापित करणं. मग त्याप्रमाणे पूर्वीची कथा एक तुम्हाला माहितीच असेल, जी पार्वतीने स्वतःच्या अंगावरचा मळ काढला आणि गणेशाची निर्मिती केली. या आधी तिने नंदीला बसवलं होतं पहाड्यावर आणि सांगितलं होतं की कोणालाही मध्ये येऊन देऊ नकोस बरं. आता महादेव आले, महादेवांना कसं नाही म्हणेलो? नंदी म्हणाले जा तुम्ही. पार्वतीबाईंना हे काही पटलं नाही बरं. त्या म्हणाले की नाही, असं असायला हवं ना की नाही म्हणजे नाहीच, तो येऊ शकणार नाही कोणी मध्ये. तिने तिच्या शरीरावरचा मळ काढून आणि त्यातून गणपतीची प्रतिमा बनवली. आता ती बनवली होती मुलाचीच प्रतिमा, मग त्यात प्राण फुंकले, संजीवन केली तिला त्याला. आणि असा गणपती बाहेर पहारा करतोय.
कथेमध्ये कथाभाग असा आहे की महादेव आले आणि त्यांना कळलंच नाही की हा माझा मुलगा आहे. अहो कसं शक्य आहे? थोडासा विचार करून बघावा ना आपण की जो सगळ्या जगाला निर्माण करणार आहे त्याच्या डोळ्यापासून ही वस्तू गेली असेल का, नजरेआड गेली असेल का? परंतु ते शिरच्छेदन करण्याच्या मागे काय उद्देश असावा? पार्वती मातांनी पुत्राची उत्पत्ती तर केली. पुत्र छान बलशाली होता, बुद्धिमान होता आणि हा पुत्र मी जन्माला घातलाय असा अहंकार किंचित पार्वती माताच्या मनात आला. आणि मग असं अहंकार असलेलं शरीरावरचं डोकं ते उडवलंच गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या अहंकाराचा संहार केलेला आहे. मग त्याच्यावरती कुठलं ठेवावं? तर गजवदन, गजासारखे दिसणारा चेहरा, लंबोदर, ज्याचं उदर खूप मोठं आहे. अहो उदर मोठं आहे म्हणजे काय लाडू खाऊन मोठं झालंय का मोदक खाऊन मोठं झालंय? नाही, तसं नाहीये. आपली सगळी पाप पोटात घालण्या इतकं मोठं उदर असायलाच हवं आणि ते त्यांच्याचकडे आहे. आपण चालवतो का हो थोडंसं पण? नाही चालवत. मग असा लंबोदर पार्वती मातांनी सांगितलंय की बाबा माझ्या पुत्राला तुम्ही पुन्हा संजीवन करा. आणि मग त्याच्यावरती गजाचं मुख ठेवलेलं आहे. का ठेवलंय बरं? हत्ती हा प्राणी खूप हुशार आहे बरं, लक्षात खूप छान राहतं त्याच्या, तो कधी विसरत नाही. हा सगळा भाग नंतरचा झाला. कसा आहे ना, नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा. गौरी हराचा कुवर नाम त्याचे लंबोदर. विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरणा सद्गुरु तो गजानन. मंगलम मनापासून त्याचं स्मरण करायचंय. आता आपण म्हणू की आपलं मन ना कलुषित असतं. माणसाचं मन कधी कलुषित नाही. मन जे निर्माण केलंय ना परमेश्वराने ते निर्मळच निर्माण केलंय. कलुषित आपण करतो. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवून, ही माझ्याशी असं वागली मी तिच्याशी तसंच वागणार, तो माझ्याशी असं नाही वागला मी त्याच्याशी असं वागणार नाही, हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. जो विघ्नहर्ता आणि सुखकर्ता ज्याची आपण पूजा करतो, कधीतरी त्याच्या समोर बसून डोळे मिटून स्वतःच चिंतन करा. कोणाला सांगायची काहीच गरज नाही की आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्या. कित्येक वेळा चूक एवढी मोठी असेल पण त्यांनी आपल्याला शिक्षा एवढीशीच दिली असेल आणि कदाचित ती शिक्षाही नसेल. आपल्या केलेल्या कर्मांचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं. तुम्हाला डायबिटीस असेल आणि तुम्हाला जर डॉक्टरनी गोड खायला नाही सांगितलं आणि तुम्ही गोड खाल्लं आणि जर काही त्यापासून तुम्हाला त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला आपणच जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला मिळणारं सुख आणि आपल्याला मिळणारं दुःख यासाठी सुद्धा जबाबदार आपणच आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनाबद्दल, मनुष्य जात सकल स्वभावताची भजनशीला. संगीत म्हटलं तर संगीत सगळ्यांना आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. पण आता इथे डीजे वाजायला लागला तर आपण टाळ्या वाजवणार आहे का? नाही. तेही संगीतच आहे आणि ते वाईट अजिबात नाहीये. कारण की मी कुठेतरी त्याच प्रोफेशन मध्ये अजूनही आहे. कीर्तन मी आता नवीन सुरुवात केली आहे, पण बाकी माझं क्षेत्र गरबा वगैरे गाणंच आहे. म्हणजे तेही काही वाईट नाहीये, पण प्रत्येक गाण्याच्या एक लहरी आहे.
प्रत्येक गाण्याच्या एक लहरी आहेत की ज्या लहरींमुळे आज मी इथे धून सुरू केली, दिगंबरा दिगंबरा सुरू केलं की लगेच तुमच्या आपोआप टाळ्या वाजणार आहे. ते त्या शब्दाचे आणि त्या देवतेचे गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे आपण टाळ्या वाजवायला लागतो. संगीत सगळं संगीत आहे आणि कुठलंच संगीत वाईट नाहीये, पण कुठल्या काळी कुठलं संगीत. भजन बघा ना तुम्ही, लहान पासून थोरा मोठ्यांपर्यंत कोणालाही भजनात आवडतच. आणि कसं आहे ना, भजनात बसणं यापेक्षा भजन आपल्यात बसवणं हे जास्ती मोठं आहे. 50 भजन तुम्ही म्हणताय, पण एक भजन जरी तुम्ही तुमच्यामध्ये उतरवलं की त्या भजनाद्वारे काय सांगायचंय, देवाला त्या भजनाद्वारे काय सांगायचंय हे तुम्ही उतरवलं तर आपली नैया पार. आणि आपण कसं आहे ना, यांनी हे केलं त्यांनी ते केलं, शुल्लक गोष्टींसाठी तुम्ही संतांचं चरित्र वाचावं. दुःखाशिवाय त्यांना दुसरं काहीच मिळालं नाही, पण तरी सुद्धा सतत त्यांनी भक्ती काही सोडली नाही. ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांना काय मिळालं नाही हो, सगळ्यांनी तिरस्कारच केला कायम त्यांचा. भिक्षा झोळीत घातलेली पाडून टाकायची, पोटभर अन्न खायला मिळत नव्हतं. ज्यांच्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी देहत्याग करावा. अहो, आपल्या गाडीला नुसता चरा पडला तर आपण भांडायला उतरतो, खाली मारामाऱ्यांपर्यंत होतो. आणि तुम्ही विचार करा की ज्यांचे आई वडील त्यांनी स्वतःचा प्राणत्याग केला, अशा लोकांसाठी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं. आता विश्वात काय पसायदान मागितलंय हो. आणि स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीये, सगळ्यांसाठी मागितलंय. आपण देवासमोर जाऊन काय सांगतो, देवा मला सद्बुद्धी दे रे, माझ्या घरच्यांनाही सद्बुद्धी दे. पण बाहेरच्या एखाद्या दुर्बुद्धी सुचली तर काय करावं. त्यामुळे प्रार्थना काय असावी, देवा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांचं कल्याण कर. अहो, सगळ्यांचं कल्याण कर म्हटल्यावरती त्याला माहिती की मी हुशार आहे, माझा भक्तही हुशारच आहे. सगळ्यांचं कल्याण कर म्हणजे माझं कल्याण होणारच आहे हे त्यालाही माहिती आहे. आपल्याला 11 पर्यंत संपायचंय का? 11ला संपायचं. Thank you.
जसं मी पूर्वरंगात तुम्हाला सांगितलं, की गणेशाचे अनेक अवतार झालेले आहेत. मग त्याचप्रमाणे आज आपण एक अवताराची चर्चा करणार आहोत. थोडासा सस्पेन्स ठेवावा, नाही का? देवांतक अन नरांतकाने, देवांतक अन नरांतकाने पृथ्वी जिंकली सारी हो. देवांतक अन नरांतकाने पृथ्वी जिंकली सारी. अत्याचार अनाचाराने अनाचाराने त्रासविली जगनाने. रामोजी राजा राम. देवांतक आणि नरांतक असे दोघं राक्षस होते. दोघांनी खूप तपश्चर्या केली होती. बरं, आता राक्षस होते म्हणजे आताचे तुम्ही सिरियली बघा, महादेव म्हणा किंवा आताच्या जेवढ्या काही पौराणिक कथा चालल्या आहेत, अहो खूप भयानक अवतार दाखवतात त्यांचा. अशी मोठी भली मोठी शिंग काय, इकडे काळ काय, असं नाहीच आहे. देवांतक आणि नरांतक ही ब्राह्मणाची मुलं होती. मग राक्षस का म्हणताय? तुम्ही म्हणाल काय बाई, एकदा तुम्ही म्हणताय ते राक्षस होते, एकदा म्हणताय ब्राह्मण होते. राक्षस ही वृत्ती आहे जी आपल्यातही आहे. एखाद्याचं नुकसान झाल्यावर आनंद व्हावा ही राक्षस वृत्तीच झाली. त्याप्रमाणे देवांतक आणि नरांतक, अहो शिक्षण कुठे घेतलेलं? महादेवांकडे. महादेवांनी खूप छान सगळे अस्त्र शस्त्र सगळी कला सगळं शिकवलं त्यांना. कसं आहे ना, पण मी जसं तुम्हाला सांगितलं ना की माणूस भजनशीलच असतो, मन त्याचा खराब नसतं, परंतु वातावरण जैसा संग वैसा रंग म्हणतात ना, त्याप्रमाणे काही आसुरी वृत्तीचे त्यांचे जे मित्र, त्यांनी सांगितलं किती बलाढ्य आहात तुम्ही. कारण की कसं आहे ना, मी कशाला पुढे जाऊन मारामारी करू, ह्याला सांगून माझं काम होतंय तर मग मी ह्याला सांगेन अरे किती बलाढ्य तू, जा काम करून ये, होणार आहे तुझं. त्याप्रमाणे नरांतक आणि देवांतकाला त्याच्या सहयोगी जे होते त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे किती छान छान अस्त्र शस्त्र आहेत, आरामात तुम्ही अख्ख्या जगावरती राज्य करू शकता. त्रिलोकावर राज्य करू शकता, जगावर नाही. तुम्ही मात्र आम्हाला सत्ता द्या, तुम्ही राज्यपदावर बसा, बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ. मोदी खूप छान छान योजना काढतायत हो, पण आपल्यापर्यंत किती पोहोचतायत? मग त्यात दोष मोदी साहेबांचा नाहीये ना. त्याप्रमाणे तुम्ही राज्यावर बसा, आपण सगळं कारभार सांभाळू. आणि कसं आहे ना, शक्ती आणि पैसा हा कोणाला पटकन हजम होत नाही, तो पचत नाही पटकन. पैसा आला ना तरी माज येतो. आम्ही ना देवाला उकडीचं मोदक दाखवतो. बरं, मोदक सुद्धा एरवी सुद्धा काजू कतरीचं जे असतं ना सारण, त्याचे मोदक देवाला दाखवतो. अरे गधड्या, ते कमवण्याची तुला बुद्धी कोणी दिली? ते कमवून तुला कोणी दिलं? म्हणजे ज्यांचं आहे ना त्यांनाच आम्ही दाखवतो, वर आम्ही माज करतो बाहेर की आम्ही इतकं करतो. असाच माज शक्ती आली की सुद्धा होतो. शक्तीचा खरोखर कुठे उपयोग करावा यासाठी सुद्धा बुद्धी लागते, ती बुद्धीची देवता आहे. त्याप्रमाणे देवांतक आणि नरांतक यांचा अत्याचार सुरू झाला. एकही राज्य सोडलं नाही. सगळे राजे बंदी म्हणजे अगदी काय कारागृहात वगैरे टाकले नव्हते,
पण अहो तुम्हाला काही करण्याची सत्ताच नाही, मग तुम्ही बंदीत झाला ना. तुम्हाला मी सांगितलं इथे बसायचंय, बोलायचं नाहीये, काही करायचं नाही, चुपचाप बसून राहायचंय. मी सांगितलं तेच करायचंय, तो सुद्धा एक बंदिवासच आहे. त्याप्रमाणे सगळ्या राजांना बंदी केलेलं आहे, अत्याचार पापाचार माळवलाय. आणि शंकरांनी त्यांना सांगितलं होतं बरं की ह्या ज्या शक्तीचा दुरुपयोग करू नका. कुठलीही शक्ती असो, कुठलीही विद्या असो, त्याचा दुरुपयोग केला ना की परिणाम समोरच असतात. ज्याप्रमाणे शरीराला मीठ जरुरी आहे, त्याचप्रमाणे शरीराला साखरही जरुरी आहे, शरीराला आंबटपणाही जरुरी आहे. पण मग तो किती प्रमाणात, किती काय हवं ते प्रमाण चुकलं की गडबड होतेच ना शरीरात. मग त्याचप्रमाणे बाकीचं सुद्धा सगळ्याचं एक काय म्हणतो आपण, एक तोलून मापून असायलाच हवं. आता ह्या सगळ्यामध्ये ना काही ऋषींचे आश्रम असे होते की जिथे कधीही देवांतक नरांतकासारखे राक्षस कोणीही तिथे जाऊ शकत नसेल. आता कसं आहे ना, ऋषी मुनी म्हटल्यावरती आपल्या मनामध्ये काय येतं, डोळे बंद करून ध्यान तपश्चर्या करत असते. आपले ऋषी मुनी तसे नव्हते बरं. सगळ्यांकडे शस्त्रास्त्र असायची, सगळं ज्ञान असायचं, कारण की ते ज्ञान होतं तेव्हाच ते शिकवायचे ना मुलांना. आता या सगळ्या पापाचाराला खूप सगळे कंटाळले हो, आणि सगळ्यांनी प्रार्थना केली. कोणाला केली? कश्यप ऋषींना प्रार्थना केली की ऋषीवर्य काहीतरी करावं. आश्रम तो ऋषीवर्यांचा, आश्रम तो ऋषीवर्यांचा, ब्रह्मासुत कश्यप यांचा. आश्रम तो ऋषीवर्यांचा, ब्रह्मासुत कश्यप यांचा. अदिती भार्या ऋषींची, अदिती भार्या ऋषींची, ध्यानी माता शिष्याची. अचिकची हो अचिकची. कश्यप ऋषींचा आश्रम आहे, त्यांची भार्या आहे अदिती. सगळेजण गेलेत त्यांच्याकडे की अहो हा पापाचार वाढलाय हो, काहीतरी करा. आणि आता कोणाचा तरी असा जन्म झाला पाहिजे की जो यांचा संहार करू शकेल. आणि अशा वेळेला अदिती माता पुढे आले आणि त्यांनी सांगितलंय की जर संहार करणारा पुत्र जन्माला येणार असेल तर तो मी जन्माला का नाही घालावा. कसं आहे ना, आपल्याला शूरवीरता आवडते हो, ती शेजारच्या मुलाची. आपण आपल्या बंड्याला सांगतो, बंड्या कोणाच्या भानगडीत पडू नये बरं, भांडणं चाललीये दार बंद करून घरात बसावं आपण. बाकी शेजारचा शूरवीर आहे हो, तो असा भांडायला निघतो बाहेर, असा बोलतो, अमुक करतो तमुक करतो, पण आमचा बंड्या आदिती माता तशा नव्हत्या बरं. त्यांनी सांगितलं शूरवीर पुत्र जन्म घेणार आहे, तो माझ्या उदरी जन्म घेतला पाहिजे. कश्यप ऋषी म्हणाले अहो ते इतकं सोपं नाही बरं. असा पुत्र जन्माला घालण्यासाठी आज आपण म्हणतो शिवाजी राजांचं कौतुक करतो. शिवाजी राजे असे जन्मले त्याचं पहिलं श्रेय कोणाला? जिजामातांनी तसं वाढवलं त्यांना. त्यांनी आधीपासून सांगितलं असतं बाबा रे काटे बोचतील रे, नको जाऊ तू बाहेर. त्यांनी सांगितलं शिवबा झोपून चालणार नाही, उठ आणि जा. आवाज शिवराज होते म्हणून आज इथे आपण कीर्तन करतोय, त्यांचा कदाचित नमाज पडत असतो. आणि ही सत्य हकीकत आहे. त्याप्रमाणे आई पोटात उदरात असताना मूल, आपण म्हणतो ना की जन्म दिवस असताना बाईला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या, तिने चांगल्या चांगल्या वस्तू वाचाव्या. त्या कशासाठी हो? हे गर्भसंस्कार आहेत. आणि तसे गर्भसंस्कार होते म्हणूनच उत्तरेच्या पोटामध्ये अभिमन्यू शिकला ना चक्रव्यूहात कसं शिरायचं. पण कसं आहे ना,
आपण हल्ली काय करतो वेळा एक तर सगळ्यात पहिले हल्ली प्लॅन लग्न झाल्यावरती एन्जॉयमेंट म्हणून आपण प्लॅनिंग करतो. आमची सुनबाईचे नाही 5 वर्ष आमचं प्लॅनिंग केलं पंचवार्षिक योजना आहे. त्यामुळे ते प्लॅनिंग नंतर मग तुम्ही विचार करणं आणि मग नंतर घरात काही वेळ जात नाही. हे काय म्हातारे कोतारे काहीतरी सांगत बसतात, हे वाच ते वाच. मी नाही वाचत. टीव्ही बदलतोय, काय बघतोय, अरे वा शिंचन, चला बघू. उदरी कोण शिंचनच जन्माला येणार. तुम्ही तसं काही बघत असाल, तसे संस्कार जे जे गर्भावर करत असाल, तसाच तो पुत्र जन्माला येणार ना. ऋषीवर्यांनी सांगितलं की हे सहज नाहीये बरं. व्रत आचरण करावं लागेल, नियम पाळावे लागतील आणि तसे नियम पाळले, व्रत आचरण केलं तरच आपल्याला जो हवाय तो पुत्र जन्माला येऊ शकेल. नियम पाळावे जरी म्हणीशी माता भावे. नियम पाळावे जरी म्हणीशी माता भावे. विचार उत्तम आचार असावा, मनी नसावा कधी निराशा. नियम पाळावे जरी म्हणीशी माता भावे. नियम पाळावे जरी म्हणीशी माता भावे. नियम पाळावे जरी म्हणीशी माता भावे. नियम पाळावे लागतील आणि जोपर्यंत ते बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत आईने काय विचार करायचे, तो कसा अत्याचाराचा विनाश होऊ शकतो, देवांतक आणि नरांतकाचा संहार करणारा पुत्र कसा जन्माला यायला हवा. अहो आईचं रक्त सळसळत असेल तर मुलाचं सळसळणारच आहे. पण आईनेच गोंजारून ठेवून दिलं तर मूल पुढे येणारच नाही ना. त्याप्रमाणे आदिती मातांचा सुरू झालेला आहे नियम, व्रत आचरण सुरू झालंय. बरं आश्रमात सगळ्यांनाच माहितीये की हे व्रताचरण कसलं कशासाठी चाललंय आणि सगळे त्रासलेले होते हो. सगळ्यांची आशा लागली होती की येईल आता कोणी जन्माला आणि तो यातून आपल्याला बाहेर काढेल. त्यामुळे एकतर आदिती माता त्यांच्या स्वतःच्या गर्भावर संस्कार आणि दुसरं आजूबाजूची जी लोक होती त्यांची अपेक्षा लागलेली. आणि नंतर 9 मास पूर्ण झाल्यावर एक छानसा गोंडस बाळाला जन्म दिलाय आदिती मातांनी आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, महोत्कट विनायक. महोत्कट म्हणजे काय हो, महाउत्कट, अतिशय पराक्रमी आणि अंगाने कसा हो छान गुबगुबीत, खालीची झिरो फिगर नाही. बरं थुलथुलीत म्हणजे काय नुसतं थुलथुलीत शरीर आहे का, नाही, बलही तेवढंच होतं त्यांच्याकडे. बरं हा किती प्रखर बुद्धिवान असावा. आणि तुम्ही विचार करा एवढे सगळे नियम पाळणार, व्रत आचरण करणार, त्यांच्या पोटी विनायक का जन्माला नाही येणार. जसं आपण शिंचन बघितल्यावर शिंचनच येईल, छोटा भीम बघितल्यावर छोटा भीम येणार आहे. हल्ली ना हे दुर्दैव आहे. आपण आपल्या लहान मुलांना विचारायचं, अरे तुला भीमाची गोष्ट माहितीये का, ते बाळ लगेच म्हणतं हो हो मला माहितीये, 2 हातांनी लड्डू खातो तो. अरे तो भीम नाही, महाभारतातला बलाढ्य भीम. परंतु हल्ली आपण मुलांना काय दाखवतो, छोटा भीम दाखवतो. हे दुर्दैव आपलं आहे. ठीक आहे, पण याच्यावर सगळ्यांनी विचार करावा. काय ना मधून मधून विषयामधून भटकायला नको म्हणून त्यांचं स्मरण करून घ्यावं. किती आणतात आपण त्यांना सद्गुरू म्हटलंय की नाही. एका जनार्दनी शरण सद्गुरू तो गजानन, मग त्याच्या शरणीत जावं. देवा करता करविता तूच आहेस. आणि मग मंगल मूर्ती मोरया म्हटलं की तो बरोबर घेऊन येणार. बस आता या पुन्हा मूळ पदावरती. आता ह्या महोत्कट विनायकाने प्रचंड पराक्रम दाखवलेला आहे, अतिशय प्रखर बुद्धिवान आणि खूप लवकरच सगळ्या कला शिकून घेतल्या.
आता ह्याचा विनायकाची मुंज करायची वेळ आली. मुंज करायच्या वेळेला आता मला तुम्ही सांगा, असा महोत्कट विनायक जन्माला आलाय, ह्याचे आनंद झालाय, त्याप्रमाणे ज्यांचा तो विनाश करायला जन्माला आलाय त्यांनाही कळणार तर आहेच ना. त्यामुळे तो अतिशय लहान असल्यापासून त्याच्यावर बरेचसे आघात करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो शेवटी साक्षात कोण आहे. अशा महोत्कट विनायकाची मुंज नक्की केली. आता त्यामध्ये काही राक्षस आले बरं का सहभागी व्हायला. आता मला तुम्ही सांगा, पुन्हा इथे तोच प्रश्न आला की जर राक्षस म्हणजे असे शिंगावाले, खूप विचित्र तोंड आहे, महाकाय आहे, असे जर असतील तर त्यांना येऊन देतील का हो? पण ते त्या सोहळ्यात सम्मिलित झाले म्हणजे काय, ते त्याचप्रमाणे होऊन आलेले. दिसायला काय दिसतात ते, पण आहेत काय. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं ना, राक्षस ही वृत्ती आहे. कोणीही माणूस जात्या खराब किंवा चांगला नाहीये. माणूस ही राक्षस ही शेवटी वृत्ती आहे, राक्षसी. त्याप्रमाणे ते तिथे गोळा झालेले आहेत. आणि अशा विनायकावर अक्षता टाकण्याच्या ऐवजी खूप सगळी हत्यारं टाकण्यात आलेली आहे. परंतु शेवटी तो महोत्कट विनायक आहे हो, त्यांनी योग्य त्याची उत्तरं दिली आणि ती शस्त्रास्त्र परत पाठवली. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की इथे हात घालण्यात मजा नाही, चला पुन्हा घरी. असं सगळं चाललंय. हा महोत्कट विनायक मोठा होतो इथे. तेवढ्यामध्ये ऋषीवर्यांच्या आश्रमात राजा आलाय बरं का, काशी राजा आलाय. काशी राजा म्हणजे काशीचा राजा आलाय. आता त्यांनी ऋषीवर्यांना सांगितलं की ऋषीवर्य, माझ्या मुलाचं लग्न करायचंय. आता यांचं राज्य होतं ते देवांतक आणि नरांतकाच्या हातातच होतं. मग ते सुरळीत पार पडण्यासाठी ऋषीवर्य तुम्ही चला. ऋषी म्हणाले की अरे माझं तर व्रत चालू आहे, अनुष्ठान चालू आहे, मी नाही येऊ शकत. आता कसं होणार, माझ्या मुलाचं लग्न कसं पार पडणार. काळजी करू नका राजे, माझ्या मुलाला घेऊन जा तुम्ही, या महोत्कट विनायकाला घेऊन जा. छोटीशी मूर्ती बघितली आहे. आणि राजा म्हणतो, हा कसा येईल, हा काय करेल. ऋषीवर्य म्हणाले, मूर्ती लहान आहे बरं, कीर्ती महान आहे. दिसतं तसं नसतं, हे चांगल्या अर्थाने पण असतं. आपण नेहमी ते वाईट अर्थानेच घेतो की दिसतं तसं नसतं, पण हे चांगल्या अर्थाने घ्यायला हवं. त्याप्रमाणे तुम्ही निश्चिंत होऊन याला घेऊन जा. शेवटी आदिती मातेचं हृदय हो, माहिती दिला की हा खूप बलशाली आहे, पण तरी सुद्धा 9 मास पोटात वाढवलेला आहे. त्या गोळ्याला तिथे पाठवायचंय, ती खूप चिंतित झालेली आहे. काशीच्या राजाने त्यांना सांगितलंय की तुम्ही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित त्यांना घेऊन जाऊ, रक्षण देऊ त्यांना. खरं वास्तविक तोच त्यांचं रक्षण करायला चालला होता. जसं आपल्याला वाटतं की नाही की आपण बाप्पासाठी एवढं केलं, हे केलं, या वेळेला तर पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला देवाला, तो दिला त्यांनीच ना. परंतु आपल्याला असं वाटतं, त्याप्रमाणे काशीच्या राजाला असं वाटत होतं की मी त्याला संभाळ करीन आणि छान घेऊन जाईन. गणेशाने निरोप घेतलाय विनायकाने आणि निघाले. रस्त्यातून जाता जाता अरण्यामध्ये देवांतक आणि नरांतक यांचा चुलता धूम्राक्ष, नावे कशी भारी आहेत ना, धूम्राक्ष, तो बसला होता. तो पुढे आला. अजून तो पुढे काहीही बोलणार याच्या आत विनायकाने त्याचा शिरच्छेद करून टाकलाय. काशीचा राजा घाबरला हो. तुम्हाला, अरे विनायका, हे काय तुझं वागणार आहे, कशाला मारलं त्याला.
त्याने असा काय गुन्हा केला होता हो? आता तो काय बोलला सुद्धा नाही. विनायकाने स्पष्ट उत्तर दिलं की जिथे त्याने तुमचं राज्य बळकावण्याचा विचार केला, पहिला गुन्हा तिथेच झाला आणि त्या शिक्षा, गुन्ह्याची शिक्षा ही आहे. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला एक थप्पड मारली गालावर की आम्ही दुसरा गाल पुढे करू, आणि दोन्ही गालावर थपडा मारला की काय पुढे करालो. त्यामुळे ही आपली संस्कृतीच नाहीये. थप्पड कारणाशिवायची खाऊन घ्यायची ही आपली संस्कृतीच नाहीये. आणि मग थप्पड खायचीच असेल तर आईची खा ना, पण आईने थप्पड मारली की आम्हाला ना अशा मिरच्या झोमतात. त्यामुळे विनायकाने त्याचा शिरच्छेद करून टाकलेला आहे. काशीचा राजा म्हणाला हे काही बरोबर झालं नाही, बोलला नाही काही तो पुढे. आता पुढे गेल्यावर महाविशाल सेना समोर उभी आहे. हा धूम्राक्ष जो होता त्याचे दोन मुलं मनु आणि जगन, ह्या दोघांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यावरती काशीचा राजा म्हणाला, पाहिलं, सांगितलं होतं, कशाला मारलं त्याला, थोडीशी सुरुवात करून घेतली असती हो. आता या दोघांशी कसं लढायचं. विनायक म्हणाले, अहो हे काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं. भागुबाई तर तुम्ही तुम्हाला क्षत्रिय केले, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही. भागुबाई तर तुम्ही तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही. रक्षण करणे क्षत्रिय बाणा, रक्षण करणे क्षत्रिय बाणा. धर्म क्षत्रियांचा जाणावा, धर्म क्षत्रियांचा जाणावा. कलंक आणला तुम्ही तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही. भागुबाई तर तुम्ही तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही, तुम्हाला क्षत्रिय केले तुम्ही. तुम्हाला कोणी क्षत्रिय केलं. क्षत्रिय म्हणजे कसा असायला हवा, सात रक्त तो समोरचा वार करायच्या आत तुमचा वार झाला पाहिजे. हो राजा, तुम्ही असं रडत बसला. अहो तुम्हाला माहिती नाहीये, कसले तुम्ही राजा. अहो त्यांनीच तर राजा केलंय मला, देवांतकाने नरांतकाने तर राजा करून ठेवलंय मला, काय बोलणार. आणि आता काहीशी परिस्थिती तशीच आहे. तो आपला विषय नाहीये. मंगलमूर्ती या विषयावर चिंतन नक्की झालं पाहिजे. त्याप्रमाणे पुढे गेले. विनायकाने त्यांचा सुद्धा संहार केलेला आहे. आता विनायकाने सांगितलं, काशीच्या राजाला वाटलं सगळं छान झालं, शांत झालं सगळं, आता आपण लग्न करायला घेऊ. आणि तेव्हा तो म्हणतोय विनायक की राजे, अजून संकट टळलेलं नाहीये. नरांतक आणि देवांतक जेव्हा त्यांना कळणार आहे तेव्हा इथे येऊन उभे राहणार आहे. त्यामुळे ही लग्नाची वेळ नाही. अरे लग्नासाठी तर तुम्हाला इथे आणलं मी. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला लग्नासाठी आणलंय, पण मी लग्नासाठी इथे आलेलो नाहीये. त्यामुळे मी ज्या कामासाठी आलोय ते काम पहिलं होईल. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं, ज्या कामासाठी आपण जातो ते काम होतच नाही ना, बायकोण दुसरी 4 कामं नक्की होतात. त्याप्रमाणे विनायकाने सांगितलं नाही, ते होईल. राजा चिंतित झाला. हो तो म्हणाला, कसं होणार हे, होईल का आपल्या एकट्याच्याने, कसं होणार. विनायकाने सांगितलं, जेवढे राजे निलंबित केलेले आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा. आपण लहानपणी एक आपली गोष्ट ऐकलेली आहे की आजीनी मुलाला एक काठी दिली आणि सांगितली की ती काठी तोड. त्यांनी चढा तोडल्या. बरं 2 काठ्या एकत्र कर, तोड, तुटल्या. 4 काठ्या एकत्र कर, तुटल्या. पण जेव्हा त्या काठ्यांची मोळी बांधली, आता तोडून दाखव, त्यावर तुम्ही वार केला ना तरी ती मोळी तुटणार नाही. मग तेच संघटन आपण जर केलं तर आपण त्यांच्यावर नक्कीच विजय मिळवू शकतोय.
बरं विनायकाने हल्ली काय ना माहितीये का, वुमन एम्पॉवरमेंट हे खूप बोकाळलंय. नारी सशक्तीकरण. अहो कशाला, नारी सशक्तच आहे पहिल्यापासून. दुष्टांचा संहार कोणी केला? जे काम देवांना नाही जमलं ते शेवटी कोणी केलं? कारण की जी बाई पोळ्या लाटू शकते त्या लाटण्याचा दुसराही उपयोग होऊ शकतो. म्हणजे आता ते तुम्ही तुमच्यावर आहे, हा तुम्ही कसं करवताय उपयोग, म्हणजे तुमच्यावर नाही बरं. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. त्याप्रमाणे बायका जे घरामध्ये स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात ना, शस्त्रास्त्र सोबतच स्वयंपाक करतात. त्याप्रमाणे हे उगाच वुमन एम्पॉवरमेंटचं काहीतरी बोकाळलंय. बाकी नारी पहिल्यापासूनच सशक्त होती आणि कित्येक स्त्रियांनी हा विचार प्रकट पण केला की आमची सुद्धा इच्छा आहे लढा द्यायची. कारण की वेळ प्रसंगी पोळ्या करणारं लाटणं टाळक्यात पडल्यावर कसं पडत असेल. त्याप्रमाणे तिने स्त्रियांनी सांगितलं आणि गणेशांनी स्त्रियांची सेना उभी केलेली, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे स्त्रियांची सेना उभी झाली. काशीराजा आश्चर्य झाला, हा आश्चर्यचकित, काबूबाई एवढं होऊ शकतं. आणि मग गणेशांनी व्यूहरचना केली. 20 लोकांचा गण करा, त्याच्यावर एक नेमा तो गणपती, असे 21 मग महामंडलेश्वर, विनायक अशा सगळ्यांची नियुक्ती केली गेली आणि अशी व्यूह रचना झाली बरं का. 21 ची तो आकडा इथे कुठे येतच नाही, इथे मोदकांशी त्याला आकडा जोडला गेलाय. तो गणेशाला 21 आकडा खूप प्रिय आहे. तो 21 आकडा प्रिय का आहे याचा विचार कधीच कोणी करत नाही. ती 21 आकड्याची ती व्यूहरचना केलेली आहे. आणि एक काय म्हणतो ना, प्लॅनिंग हे असायला हवं. आज आपण सुद्धा आपल्या घरामध्ये शस्त्र म्हणून काय हो, पूर्वी ना माहितीये का, कपडे वाळत घालायचे काठी असायची. वेळ पडली तरी काठीच एखादी दणका घातला डोक्यात. आता तर काठीच नाही, आता आमच्याकडे ते हे आहे कपडे घालण्याचं. त्याच्याने काय करणार हो. म्हणजे प्रशिक्षण आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. त्याप्रमाणे स्त्रियांची रचना केली, स्त्रियांना शिकवलंय आणि त्यांना छान त्यांची सेना तयार केली. रिद्धी, सिद्धी, गरिमा सगळ्या अष्टनायिका उभ्या केल्या आणि सांगितलंय की सिद्धी देवींना विनायकाने सांगितलं की सिद्धी देवी आपण जा आणि नरांतकाला बघून घ्या. त्याप्रमाणे सेना घेऊन रिद्धी देवी गेले. आता नरांतकाला कल्पनाच नाही हो की स्त्रियांची सेना येणार आहे. आणि तो बंदी झाला. कसा गडबडला होतो, स्त्रियांना बघूनच एकदम गडबडला की करू काय. कारण की 2 विचार आले मनामध्ये की जर लढलो तर लोक म्हणतील काय रे बाबा, बायकांशी लढलास, हे तुझं पौरुषत्व. आणि जर हरलो तर लोक तिथूनही बोलतील काय रे, बायकांपासून हरलास. ह्या सगळ्या गडबडीमध्ये नरांतक कैद झालाय. बरं आला उन्माद तर कमी झाला नव्हता त्याच्यातला. त्याने विनायकाला आवाहन केलं. मल्लयुद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विनायकाने नरांतक संपवला. राहिला आता देवांतकाने तपश्चर्या सुरू केली. जे काही होम हवन यज्ञ करायचे होते सगळं सुरू केलंय. आणि ते सुरू करत असताना विनायक मनातल्या मनात म्हणतो तू काहीही करून घे. लढायला आलाय देवांत आणि परशुचा असा जोरात वार केलाय ना त्रिशूळाचा आणि परशुचा की शिरच्छेद चार करून कापून टाकलंय त्याचं डोकं. आणि देवांतकाचाही अंत झाला. आता असा नरांतक आणि देवांतकाचा अंत झाल्यानंतर मग देवा काशी राजाला प्रार्थना केली आहे विनायकाने की राजे आता तुम्ही ते तुमच्या पुत्राचा विवाह लावू शकता.
तुम्ही थांबणार नाही का हो विनायक? त्यांनी सांगितलं की मी कशासाठी आलो होतो, काम संपलं, कायमचा मामा बनून राहायला इथे मी आलेलो नाही. माझं जे कार्य आहे ते संपवून मी चाललो. असं असं आपलं सुद्धा आहे बरं का. पण आपण नेमके कशासाठी आलो हेच आपल्याला माहिती नाही. अर्धा ते पाऊण आयुष्य त्याच्यातच निघून जातं की मला करायला काय आले होते मी. पण कसं आहे ना, महोत्कट विनायकाला माहिती होतं की मी कशासाठी आलोय. त्याने काशी राजाचा निरोप घेतलाय, त्यांचं लग्न, त्याच्या मुलाचं छान लग्न लावून दिलेलं आहे. घरी आलाय आणि कश्यप ऋषी आणि आदिती मातांचा सुद्धा निरोप घेतलाय की आई बाबा आजपर्यंत तुम्ही, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की कधीतरी आभार मानावे, देवाचंच नाही आई वडिलांचं सुद्धा. थोडं बरं वाटतं. कर्म धर्म संयोगाने सगळे आई वडीलच आहे तिथे, ऐकायला मुलं कोणीच नाहीयेत. आता कधीतरी मी हे युट्यूब वर टाकीन तेव्हा कोणत्या मुलांनी ऐकलं तर ठीक आहे, बाकी ऐकणारे सगळेच आई वडील. तुम्ही आई वडील, मी पण आई आहे. त्यामुळे कधीतरी आपल्याला मुलांनी येऊन थँक्यू सांगितलं, आई आज भाजी छान झाली आहे, हा किती छान ग्रुप येतो ना, खा रे बाळा 2 पोळ्या आणखी घे. आपल्याकडे ना स्वयंपाकाला बाई ठेवण्याची पद्धत का नाही ते सांगते, का पटत नाही. कारण की आपण जे म्हणतो ना तरंग म्हणतो ना, व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतात, आम्ही ना जरा सोफिस्टिकेटेड माणसं आहोत, आम्ही व्हायब्रेशन्स म्हणतो त्याला. तरंग वगैरे आम्ही काही म्हणत नाही, आम्ही आताची फॉरवर्ड प्रजा आहोत. त्यामुळे ते जे व्हायब्रेशन्स आहेत ना त्या उतरतात जेवणामध्ये. तुम्ही पोळ्या करत असाल, आज तुम्ही पोळ्या करताय आणि तुमचा मुलगा जेवायला बसलाय, मीच पोळ्या करते आणि माझा मुलगा जेवायला बसलाय. मला माहिती श्रीखंड असला की पोळ्या किती आणि कुठली भाजी असली की किती पोळ्या. मग त्याप्रमाणे आहे, हा तू भरपूर घे, अरे तू 2 का 4 खा रे. माझ्या बाळाने 4 पोळ्या खाल्ल्या बरं आणि किती छान वाटतं. पण हे जाऊ त्या बाईचाही दोष नाहीये ना, स्वयंपाक करणाऱ्या तिला 4 ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे. ती विचार करणार आज श्रीखंड म्हणजे हा मेला 4 पोळ्या आणखी विचारांमध्ये फरक झाला. तुम्ही बघा एखाद्या ठिकाणी आपण सवाष्ण जेवायला जातो, एखाद्या ठिकाणी असं वाटतं की भाई 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 काय जेवलो आणि काही त्रासच नाही झाला. आणि काही ठिकाणी घेणार का हो तुम्ही खीर, 2 वाट्या घेतली, 3री वाटी खीर घेणार, आपल्याला वाटतं नको, 2 वाट्यातच पोट भरलं. म्हणजे भावना समोर त्याची काय आहे ना हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही इकडे ऐकायला बसल्यावरती 4 जणांच्या माना डोलत असतील तर मलाही काय काय सगळंच काय मी इथे विचार करून आलेली नाही का, सगळं लिहिलेलंही नाहीये. कित्येक गोष्टी इथे बसल्यावरती तुमच्यासारखे प्रेक्षक असल्यावरती सुचतात. त्याप्रमाणे व्हायब्रेशन्स याचा फरक खूप पडतो. मग त्या ज्या आईनी आपल्याला 9 महिने उदरात वाढवलं, मी कित्येक वेळा माझ्या मुलांना म्हणते गधड्यांनो 2 किलोचा एक धोंडा बांधा पोटाला आणि 24 तास नुसते फिरा. ते आम्ही घेऊन काम केली हो. मग अशा आता याच्यापेक्षा आणखीन आईने काय महत्वाचं आणखीन केलं असेल तुम्ही सांगा बरं. मग अशा आईला तुम्ही जाऊन 2 शब्द एक आभार प्रदर्शन केलं. बरं आभार प्रदर्शन म्हणजे काही 500 रुपयाचा बुके घेऊन आणि असं नाहीये की आभार आई तू अमुक असा नाटकीपणा नाही. हा तुम्ही नुसतं प्रेमाने 2 शब्द सांगितले की आई किती करतेस ग, खूप करते तू. ताप येत असलेली आई सुद्धा उठून तुमच्यासाठी स्वयंपाक करेल आणि आपण ते करतोच. त्याप्रमाणे गणेशाने जाऊन आभार मानले आई वडिलांचे आणि सांगितलं होतं की मला ज्या कामासाठी इथे बोलवण्यात आलं होतं, माझा अवतार झाला होता, तो अवतार माझा संपलेला आहे आणि आता मी जातोय तपश्चर्या करायला. आणि त्यांचा निरोप घेऊन गणेश तपश्चर्या करायला गेले. आता कसं आहे ना, तसं मी तुम्हाला आधी सांगितलं की खूप सगळे गणेशाचे अवतार झालेले, त्यातला हा एक महोत्कट विनायक हा अवतार. बरोबर. आता गणेशाला विचारलं बरं का जाताना की आम्ही काय करावं तुमच्यासाठी. गणेशाने सांगितलं 10 दिवस माझी मूर्ती स्थापन करा, तिची पूजा करा, मी केलेला पराक्रम आठवा,
तो लोकांना सांगा, तो पराक्रम असू द्या आणि 10व्या दिवशी माझ्या मूर्तिकेचं विसर्जन करा. पण आम्ही काय ना भक्तिभाव विसरलो आणि डीजे वगैरे लावून चक्रमपणा करायला लागलो. चक्रमपणा विसरून जर विक्रम केला तरच पराक्रम होणार आहे ना. पण ते आपण करतच नाहीये. तुम्ही बघा, गणपतीला आणताना म्हणा किंवा विसर्जनाला जाताना म्हणा, अहो अमुक ठिकाणी तर गणपतीला आणताना डीजेवर गाणं चालतं, नायक नाही खलनायक हूं. काय म्हणालो त्यांना? ज्याला आपण म्हणतोय विघ्न हरता सुख करता आणि त्याला आणताना गाणं काय चाललंय हो? पण कसं आहे ना, तो लंबोदर म्हणतात ना, लंबोदर आहे, सगळ्यांचे पाप पोटात ठेवणार आहे. आपण सुद्धा आपल्या मुलाने काही वेडवाकडं बोलत आपण म्हणतो ना, मुलगा मेला काही अक्कल नाही त्याला, असं म्हणून सोडून देतो. तसंच कदाचित तेही आपल्याला सोडत असते. बरं, गणेशाची सुद्धा काही अवहेलना झाली नाही असं नाहीये. मी जसं म्हटलं की पूजेचा मान गणपतीने मिळवलेला आहे, त्यांना दिलेला नाहीये. हे असं नसतं की घे रे बाबा हा तुझा मान, असं नसतं. तो मान मिळवलेला आहे. जेव्हा सगळ्या देवांनी सांगितलं की सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण, ब्रह्माने सांगितलं की चला या पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा जो करून पहिला येईल तो पहिला. आणि ऐकल्यावर सगळे धावायलाच लागले होते. पण विचार केलाच नाही की धावायचं म्हणजे कसं. बरं, तुमची स्पीड वेगळी, माझी स्पीड वेगळी, तुमची वेगळी, तुमची वेगळी, तुमची वेगळी. बरं, देवांची वाहनं बघा सगळ्यांचीच वेगळी. ज्याचं विमान आहे तो पहिलाच येणार आहे. मग यांना बुद्धीची देवता का म्हणतात? तर गणेशाने विचार केला की आपण माहितीये का म्हणतो की आपल्या आई वडिलांनी ना आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले. आपण सहज म्हणतो 4 दिवाळ्या जास्त बघितल्यात बरं का, आम्ही तुमच्यापेक्षा 10 पावसाळे जास्त पाहिले. मग गणेशाने विचार केला की 4 पावसाळे जास्त बघितलेले असं कोण आहे माझ्याजवळ? माझे आई वडील. त्यांनी त्यांचीच प्रदक्षिणा केली, तिथे बसून गेली. सगळे देव आले, बघताय काय वक्रतुंड बनता, तुम्ही इकडे बसलाय का? आता आपण म्हणतो वक्रतुंड, त्याचा खरा अर्थ वाकड्या तोंडाचाच आहे. म्हणजे त्याला काही लगेच आपण म्हणतो ना स्वीकार झालेला नाहीये देवाचा. आणि हे कसं असतं ना की आता समजा आपल्या घरातलं एखादा मुलं आहे, ते पळतच असतं घरात, आणि कोणी आलं, अहो घोड्यासारखा पळत असतो नुसता, तिकडे तिकडे पळतच असतो नुसता, घोडाच आहे आमच्या घरात, असं सहज सांगितलं जातं. परंतु तोच जर ऑलिम्पिक मध्ये धावला तर, आणि समोरच्या सांगलं वा 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 तुमच्या मुलाने गोल्ड मेडल मिळवलं, घोड्यासारखा धावतो तो. दोनमध्ये फरक आहे ना, आधी घोड्यासारखाच होता आणि आताही घोड्यासारखा आहे. त्याप्रमाणे वक्रतुंड, लंबोदर हे सगळे उपहासानेच आधी बोललं गेलेलं आहे. परंतु ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं की बुद्धीची देवता आहे. आता कोणाला कशी जरूर असेल त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडून घ्यावी. आणि मग तुम्ही स्वतःला बुद्धिवान समजतच असाल तर मग काय मंगलमूर्ती. अशा प्रकारे विनायकाने सांगितलंय की 10 दिवसांनी तुम्ही विसर्जन करा आणि माझ्या पराक्रमाची गाथा सगळ्यांना सांगा, तुम्ही लक्षात ठेवा. आणि नंतर काय मागितलंय? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा.
मंगलमूर्ती आरती करणार खूप अल्पशा वेळामध्ये मी हे कीर्तन तयार केलं होतं आणि अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ते आवडलंच असेल. आभार. संतोष काका घेऊन